नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या तुमचे सर्वांचे दिवस कसे सुरू आहेत मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. छान असा कंटिन्युअसली 3 दिवस मस्त बेदम असा पाऊस पडतोय आणि पाऊस पडला आणि आपल्या घरामध्ये भजीचे प्रकार झाले नाहीत असं होणार नाही. तर झणझणीत आणि मस्त अशी भजी केली होती, थोडीशी तिखट अशी केली होती, कारण छान असा मस्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे छान टेस्टी ते असं थोडंसं गरमागरम कुरकुरीत काहीतरी खायला लागतंच. तर त्याच्यासाठी छान अशी मस्त भजी केली आणि खरं तर ना संध्याकाळची ही वेळ होती आणि मम्मी सगळे झोपले होते. म्हटलं चला छान पाऊस पडतोय, आपण मस्त भजी करू आणि आपल्या मम्मीला छान मस्त सरप्राईज देऊ. जेणेकरून संध्याकाळचा फक्कड असा मस्त चहा गरमागरम आणि अशी गरमागरम सुंदर भजी खायला कोणाला नाही आवडणार. मम्मीला एकदम मस्त ते सरप्राईजलीच झालं, कारण पटापटा सर्व गोष्टी मी छान करून ठेवल्या होत्या आणि तिला ते खरंच खूप आवडलं आणि आम्ही तिघा जणी मस्त मिळून छान आमचा पावसाळी असा तो छान करून घेतलं. मस्त झालं होतं बघा. एका साईडला चहा ठेवला होता, म्हणजे चहा होता सकाळीच केलेला, तोच आम्ही कंटिन्यू करतो जोपर्यंत तो संपत नाही. ओके. म्हणजे 1 डेजमध्ये बरं का. असं नाही की तो राहिला तर पुन्हा तो दुसऱ्या दिवशी रिकंटिन्यू होतो असं नाही. त्यावेळेस तो मग फेकला जातो, कारण एवढं पण शिळं कोण घालणार नाही. तर आता छान कुरकुरीत एकदम मस्त झाली होती भजी बरं का. मी तुम्हाला सांगतो भजी करताना ना जेव्हा तुम्ही अ, कांदा चिराल तर त्याला ना मीठ लावून ठेवा आणि त्याच्या 2-3 तासानंतर मग भजी करा. म्हणजे जेव्हा तुम्ही भजी करताय त्याच्या 2-3 तासाआधी भजीचा कांदा जो आहे तो चिरून ठेवा आणि त्याच पाण्यामध्ये, म्हणजे जे कांद्याला जे पाणी सुटेल त्याच पाण्यामध्ये बेसन मळा. मग बघा ॲडिशनल असं पाण्याचा वापर अजिबात करू नका, जेणेकरून भजी अ, एकदम अशी मऊ-मऊ होते बऱ्याचदा, ती कुरकुरीत होत नाही. आणि जर त्याच मीठ घातलेल्याच कांद्याला सुटलेल्या पाण्यातून जेव्हा आपण भजी बनवतो तर ती एकदम कुरकुरीत होते. तर हा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, अर्थात संकष्टी चतुर्थीचा. आणि संकष्टी चतुर्थी ही काल होती शुक्रवारी 3 जुलैला. तर मी तुम्हाला माहितीच आहे की नवीन ट्रायप्लायची भांडी घेतली आहेत. तर त्याच्यामध्ये ही 2 पहिलं एक भांडं ते मी आधी पण यूज केलं आहे, तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता ह्यामध्ये मी छान अशी मस्त छोलेची भाजी करतोय. अगदी इन डिटेल अशी व्हिडिओ म्हणजे सांगत नाही आहे की कशी करतोय वगैरे, पण छोलेची छान अशी मस्त भाजी करतोय. आणि काय होतं माहिती आहे, उपवासाचं जेवण असलं ना, की ते पटापटा उरकून घ्यावं लागतं. कारण आणि खास करून संकष्टीचं जेव्हा जेवण असतं ना, त्यावेळेस तर अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला, पटापटा करावं लागतं. कारण चंद्रोदयच्या आधी म्हणजे चंद्रोदयच्या वेळेला नैवेद्य दाखवावा लागतो. पण अगदी एकदम खरी गोष्ट सांगतो, की काल आहे ना, माझा पूर्ण गणपती बाप्पाला हा जो दाखवायचा नैवेद्य होता ना, तर तो छान असा मस्त मी नामस्मरण करतच केला होता. म्हणजे थोड्या वेळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा मी जाप केला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ मग मी अन्नपूर्णा मंत्राचा जाप केला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ मग मी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जाप केला आणि ह्या गोष्टीची एवढ्याशा नामस्मरणाची प्रचिती देवाने मला लगेच दिली, की काल 9:52 चंद्रोदय होता रात्री आणि एक्झॅक्ट त्याच वेळेला माझा नैवेद्य देवघरापर्यंत पोहोचला आणि त्याच म्हणजे असं नंबर चेंज झाला आणि म्हणजे अशी अगरबत्ती लावून जी आपण घंटानाद करतो तसा केला. म्हणजे ॲक्युरेट टाईमाला देवापर्यंत ती गोष्ट पोहोचली. म्हणजे काय म्हणायचं या गोष्टीला खरंच काय माहिती नाही. पण अगदी मस्त असं परफेक्ट ती योगच असा जुळून आला. अगदी परफेक्ट ती गोष्ट झाली. आणि जेवण करताना ना तुम्ही तो साईडला थर्ड ह्याच्यावरती तो कुकर बघत असाल, तर तो ॲल्युमिनियमचा कुकर आहे. सो सध्या त्यामध्ये मी भात करतो. पहिलं मी स्टीलच्या ह्याच्यातच भात करायचो. पण आता सध्या मी त्यामध्ये करतोय, कारण स्टीलच्या ह्याच्यातनं एक तर गॅस पण खूप जातो आणि म्हणजे चतुर्थीच्या गॅसची खूप 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 शुभेच्छा. तर तुमच्या सर्वांची पूजा आजची कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आधीपासून Instaचे डीएम्स पूर्ण भरलेले असतात. बरेच जण छान-छान फोटो पाठवतात त्यांच्या मंदिराचे. खूप सुंदर-सुंदर आज बऱ्याच जणांनी खूप छान पूजा केली आणि एक दादा आहेत माझ्यामध्ये त्यांच्या घरातली मूर्ती चांदीची आहे गणपती बाप्पाची. रुपेश गायकवाड असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी ती फोटो मला पाठवला होता. रुपेश गायकवाड दादा आहेत. तर त्यांनी तो फोटो पाठवला होता आणि त्यांच्या गणपती बाप्पाची मूर्ती इतकी मला आवडली, की काय सांगू, खूप आवडली. दादा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, तर नक्की एकदा कमेंट करा. खूप छान आहे तुमच्या देवघरातली ती मूर्ती. की आता ते आयर्न कास्टचं आहे, की आपलं नॉर्मल खरी चांदीची आहे ते
मला माहिती नाही कारण खूप स्वच्छ दिसली मला अशी चांदीसारखी. तर मग मग म्हटलं की ती चांदीचीच असेल मूर्ती. पण खूप मोठी आणि खूप सुंदर होती. मला प्रचंड आवडली आणि माझ्याकडे जो गणपती आहे म्हणजे एक मोठा गणपती जो पंचधातूचा आहे. तो माझ्या देवघरातला आहे. पण अजून एक मी मूर्ती घेऊन ठेवली होती. तुम्हाला सगळं सांगितलंय की ती एवढीशी आहे छान, पण त्याच्यावरती कोरीवपणा किती आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर ती मूर्ती मी आज त्याची पूजा केली. म्हणजे दर संकष्टीला मी तिची पूजा करतो. आता माझा अवतार पण पूर्ण हे गेलाय, कारण पूर्ण जेवण आता झालेलं आहे. डाळ, भात, भाजी सगळं झालंय. मग मी काय करते का दररोज की मला थोडीशी प्री तयारी करून देते ती नेहमी. म्हणजे वाटण असेल शक्यतो मी खोबरं अव्हॉइड करतो जेवणामध्ये. मी स्वतः जेव्हा मी जेवण करतो, त्यावेळेस मी खोबरं अव्हॉइड करतो. मग मी कांदा, टमाटा किंवा आलं, लसूण ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जेवण बनवण्याचा प्रयत्न करतो. तर मी आता तेच केलंय. छोलेची भाजी मी तशीच बनवली आहे. डाळ-भात पण झालाय, छोलेची भाजी झाली आहे. आज छान मस्त पाऊस पडतोय. म्हणून आज मी म्हटलं इथे आपण आजच्या दिवशी आपण शूट करू, की खूप पाऊस पडतोय आज. अ, ह्याला प्लीज इग्नोर करा. ह्याला आता मी यूज केलं होतं. स्वच्छ घासलंय, स्वच्छ पुसे करून त्याला मी वाळत ठेवलंय. कारण ट्रायप्लायची भांडीचा असा इथे दिवा पण सुरू आहे, तो पण आता शांत होईल नाहीतर. ट्रायप्लायच्या भांड्यांचा काय प्रॉब्लेम असतो माहिती का, की जेव्हा तुम्ही ती यूज करता ना, त्याच्या लगेच त्याला नंतर स्वच्छ करून ठेवून द्या. बरेच जण एक विचित्र अशी सवय असते, की ती भांडी तशीच ठेवून द्यायची. तर प्लीज ट्रायप्लायच्या भांडीसोबत असं करू नका. ट्रायप्लायची भांडी तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करा. त्यांना छान वाळवा, पुसा आणि मग ती तुम्ही जिथे तुम्ही स्टोअर करून ठेवता, सो तिथे तुम्ही ती ठेवा. कारण ट्रायप्लायची भांडी खूप जपावी लागतात आणि ती खूप चांगली असतात म्हणून त्यांना तेवढं जपावं लागतं. ओके. म्हणून छान मी त्याला असं स्वच्छ धुवून ठेवलंय त्याला. हा काय स्टिकर निघत नाहीये गरम केलं तरी. बघू नेक्स्ट टाईमच्या ह्याच्यामध्ये बघू. तर आता मी छान पहिले मोदक करायला घेतो, कारण आज मोदक करायचे आहेत. हां आणि सांगितलं की खूप पाऊस होता, तर माझ्या मम्मीला उकडीचेच मोदक लागतात नेहमी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण मी तिची थोडीशी मेंटॅलिटी चेंज केली आहे. म्हणजे तिला सांगून फायनली मी तळणीचे मोदक करणार आहे. बरे आणि लहानपणापासून म्हणजे लहानपणी सुद्धा मला वाटलं दिवा शांत झाला, पण दिवा अजूनही आहे. ओके. तर मला लहानपणापासून आहे ना उकडीचे मोदक खूप आवडतात. त्याच्यासोबतच तळणाचे मोदक सुद्धा मला प्रचंड आवडतात. दोन्ही प्रकारचे मोदक आवडतात. मला समान-समान आवडतात. तुम्ही बोलाल दोन्ही मोदकांना 10 पैकी 10 तर ओके 10 पैकी 10च देईन मी दोन्ही मोदकांना सुद्धा. तर आज मी पाऊस पडतोय सो छान असे तळणाचे मोदक करणार आहे. तर पीठ मी भिजवून ठेवलंय म्हणजे मळून ठेवलं आहे. कणिक छान मस्त मळून ठेवली आहे. जेवण पूर्ण उरकून घेतलंय. आता छान फक्त मोदक करायचे आणि तळून घ्यायचे. जेवणाला तशी मी लवकरच सुरुवात केली होती कारण मला माहिती आहे की नामस्मरण करत जेव्हा आपण जेवण करतो किंवा स्वयंपाक करतो किंवा बाकीच्या सर्व गोष्टी करतो तर त्यावेळेस ना थोडासा म्हणजे जी गोष्ट अर्ध्या तासात होईल ना ती गोष्ट पाऊण तासात जाते. म्हणजे 15-20 मिनिटांचा फरक पडतो कारण नामस्मरण करत आपण हळू सर्व कामं करतो. तर त्याच्यामुळे ती गोष्ट यायला थोडासा वेळ लागतो. तरी मी स्वयंपाकाला आधीपासूनच 6:30-7 वाजल्यापासून तरी जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं, की मम्मी थोडीशी तयारी करून जाते. आधीची तयारी ती मला करून देते. त्याच्या पुढची तयारी मग मी करतो. तर आता मग छान आता मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलंच, की उकडीचे मोदक मला नको हवे होते. ह्याच्यावरती पुढे सुद्धा मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. की छान तळणीचे मोदक करू आणि मस्त अशी तळणीचे आज मी मोदक करणार आहे. त्याच्यासाठी आधी ही आपण जी गव्हाची कणिक मळली ना, ह्याच्यामध्ये मी बारीक रवा घातलाय मिक्सरला लावून एक्स्ट्रा आणि त्याला असे स्वच्छ ती कणिक छान मस्त मळून त्याच्यानंतर मग मी अर्धा ते पाऊण तास तिला असंच ठेवलं मुरण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आता ह्याच्या अशा छोट्या-छोट्या पुऱ्यांसारखे भाग करतो. म्हणजे अगदी पिल्लू-पिल्लू असे मस्त छोटू-छोटू बाप्पासाठी मोदक होतील. आणि छान असं मस्त सारणसुद्धा मी आधीच तयार करून ठेवलं होतं, जेणेकरून जास्त उशीर होणार नाही. अगदी स्टेप बाय स्टेप पटापटा कामं केली ना, की खूप छान कामं होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपण जर किचनमध्ये असू तर मल्टीटास्किंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एकच गोष्ट सतत करत बसू ना तर खूप वेळ लागतो आणि एकाच गोष्टीला जास्त महत्त्व दिलं तरी पण खूप वेळ लागतो. मग मल्टीटास्किंग राहा. एक गोष्ट जर तुम्ही आता गॅसच्या प्रश्नांचा पहिले की माझ्याकडे 3 ह्याचा कुकटॉप आहे, 3 गॅस लिड्सचा. सो मला काही टेन्शन नाही कारण पटापटा होतं. एका साईडला मी डाळ-भाताचा कुकर ठेवला तर एका साईडला मी काहीतरी तळण काढतो किंवा आणि दुसऱ्या गॅसला मग डाळ वगैरे मला ठेवता येते. बघा इथे भाजी छान मस्त तयार झाली होती. मोदक तळत होतो.
थोडेफार मोदक मी करून घेतले होते आणि बाकीचे मग मनविता बसली होती करण्यासाठी. मग कारण नंतर तळायचे सुद्धा होते. कारण चंद्रोदयाच्या वेळेला नैवेद्य दाखवायचा असतो. माझं असं खरंच काही प्लॅन नव्हतं, की ॲक्युरेट चंद्रोदयाच्या वेळेलाच करू. पण ती देवाची किमया, की त्याच वेळेला ती गोष्ट झाली. बघा कसे दिसतायत मोदक, मस्त दिसतायत ना. अगदी पिल्लू-पिल्लू केलेत, पण खूप छान आणि मस्त दिसतात. मला तळणीचा मोदक खूप आवडतो. उकडीचा मोदक पण आवडतो आणि तळणीचा मोदक पण मला खूप आवडतो. आणि त्यात पण सर्व गोष्टी आणि त्याच्यात ना बरेच जण काय करतात, की ज्यांना मोदकला आकार देता येत नाही, ते लोकं करंजी बनवतात तळणाची. पण मी तुम्हाला सांगेन, की मोदक शिकार आहे. कारण आपल्या गणपती बाप्पाची ती गोष्ट आहे, त्याची आवडती गोष्ट आहे आणि ती नाही शिकायची किंवा ती जमत नाही असं बोलून चालत नाही. सो म्हणून ती शिका, प्लीज शिका. खूप सारे व्हिडिओज बघा, सतत कंटिन्युअसली प्रयत्न करत राहा. दर संकष्टीला म्हणजे दर महिन्याला छान असे मोदक बनवा. बघा तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. तर असा छान मस्त नैवेद्य दाखवलाय. हा माझा छोटूसा असा मस्त गणपती बाप्पाची मी सकाळीच पूजा केली होती आणि देवघरातल्या गणपती बाप्पाची सुद्धा सकाळी पूजा केली होती. आपली महालक्ष्मी आई आणि सर्व देव असे छान मस्त दिसतायत आज आणि छान पुऱ्या म्हणजे थोडंसं पीठ उरलं होतं म्हणून त्याच्या 5-10 पुऱ्या झाल्या. तर त्या पुऱ्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला आणि कसं दिसतंय, छान दिसते की नाही ताट. चा संकष्टीचा व्हिडिओ होता म्हणजे संकष्टी चतुर्थीचा असा छान मस्त व्हिडिओ होता. मी तो जसं तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं, की उकडीचे मोदक छान पाऊस पडत होता म्हणून मी गेली नाही. आता बरेच जण म्हणते, की पावसामध्ये उकडीचे मोदक खायला खूप मज्जा येते. पण प्रत्येकालाच तसंच सगळ्या गोष्टी आवडत असतील असं सुद्धा नाहीये. तर मला असे तळणीचे मोदक खूप आवडतात आणि म्हणून आणि पावसात मेन म्हणजे तळणीचे पदार्थ खूप सगळ्यांनाच आवडत असतील. तर म्हणून मग मी ते तळणीचे मोदक केले. आणि छान अशी कांदा भाजी केली होती. ती नैवेद्यासाठी केली नव्हती खरं तर. तो त्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तेव्हा केली होती ती भजी आणि म्हणून म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत शेअर करू की छान पाऊस पडतो आणि सध्या कसं होतं की काही मला वेळच मिळत नाही. कारण सकाळी 7:30चं कॉलेज असतं आणि सर्व गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे तुमच्या सर्वांसोबत बोलायला किंवा तुमच्या सर्वांसोबत काहीतरी नवीन गोष्ट शेअर करायला असं होतच नाही. कमीत कमी जेवढा तोडका-मोडका वेळ मिळतो त्याच्यातच छान छोटं-मोठं शूट करून मी तुमच्यापर्यंत ते रिप्रेझेंट करतो. असं सुद्धा बऱ्याचदा होतं आणि कॉलेजच्या दृष्टिकोनामध्ये तिथे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मला 1-2 कमेंट आले होते, की तुझ्या फ्रेंड्स लोकांची सुद्धा एकदा ओळख करून दे. कॉलेज तुझं दाखव, की कसं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या तुझं कॉलेजचं रुटीन किंवा कॉलेजमध्ये काय-काय होतं ते सर्व दाखव. तर एकदा नक्की शेअर करेन मी. मला परमिशन्स घ्याव्या लागतील माझ्या कॉलेजमधून. माझ्या टीचर्स लोकांना वगैरे विचारून मला परमिशन्स घेऊन त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत मी ती गोष्ट शेअर करू शकेन. मी पहिलं परमिशन्स वगैरे काढेन आणि त्याच्यानंतर मी तुमच्यापर्यंत ते शेअर करेन. कारण मला प्रॉपर लेटर वगैरे सगळं लिहून द्यावं लागेल त्या गोष्टीसाठी. आणि अजूनही खूप पाऊस आहे. कालसुद्धा संकष्टीचा पूर्ण दिवस पाऊस होता आणि आजसुद्धा पूर्ण दिवस म्हणजे काळाचौकी, लालबागपर्यंतचा जो एरिया आहे तिथे प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. आणि आज सकाळी जेव्हा मी उठलो होतो ना पावणे 10:10च्या आसपास मी उठलो होतो. आज जरा उशिरा उठलो. का आज कॉलेज नव्हतं म्हणून. तर ना तेव्हा पूर्ण असा अंधार होता, पूर्ण असा काळसर पसरलेलं का एवढा पाऊस होता. आता तरी थोडाफार उजेड असा दिसतोय. तेव्हा तर खूप काळं-काळं असं पूर्ण हे झाली होती, मळबट आली होती आणि अजून एवढा खूप जोरात पाऊस येऊन गेला त्याच्यामध्येच आणि त्या पावसामुळे खरंच जेव्हा पाऊस येत नव्हता जूनच्या ह्याला, तेव्हा आपण त्याला सारखे बोलायचो, "बा हा येत का नाहीये? हा येत का नाहीये?" पण आता आलाय तर आपणच त्याला काही ना काहीतरी बोलतोय, की "हा एवढा का पडतोय?" एवढा का पडतो? तो बराचसा पडतो. बऱ्याच ठिकाणी खूप म्हणजे पाणी साचतं, पाणी तुंबतं. बऱ्याचदा एकदा खूप असं पाणी तुंबलं होतं गणपतीच्या वेळेला आणि आम्ही आमचं गणपतीला म्हणजे माझा घरी जो गणपती असतो दुसऱ्या घरी तिकडे पण आम्ही असं पाण्यातनं गेलो होतो. एवढा पाऊस होता. त्याला बरीच आता वर्ष झाली. तेव्हा ह्या घरामध्ये मी नवीन-नवीन होतो. आता ह्या वास्तूमध्ये राहून मला 9 वर्ष होतील पूर्ण. मेच्या ह्याला आम्ही आलो होतो इकडे. तर 9 वर्ष या वास्तूमध्ये मला होतील आता पूर्ण राहून. माझा असं डोक्यामध्ये विचार आहे, की ह्या घरात 10 वर्ष जेव्हा मला पूर्ण होतील ना राहून, तर त्यावेळेस माझ्या या घराची 10th अॅनिव्हर्सरी मी सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे या घरासोबत या घराने सगळे माझे सुख, दुःख सगळं पाहिलेलं आहे. तर 10 वर्ष मी या घरामध्ये राहिलो आहे. तर मग त्याची छान अशी छोटीशी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू असा माझा विचार आहे. बघू अजून 10 वर्ष झाली नाहीत, 9वं वर्ष सुरू आहे. अजून वेळ आहे. मी ते पण तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन. त्याच्यानंतर अजून मला बऱ्याच जणी विचारलं, की कॉलेजबद्दल शेअर करत जा, की सब्जेक्ट्स एक्सेट्रा वगैरे. तर कसं आहे माहिती आहे का, माझ्या कॉलेजमध्ये बाजूचा आवाज इग्नोर करा प्लीज.
मला माझ्या कॉलेजमध्ये काय आहे माहिती आहे का, की आम्हाला सांगितलं की टेक्स्टबुक्स अशी घेण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही आपलं हे रेफरन्स बुक्स जे असतात, जे आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल असतात, सो तुम्ही ते त्याच्यातून अभ्यास करू शकता किंवा टीचर्स जी नोट्स देतील, सो त्याच्यामधून तुम्ही अभ्यास करू शकता. अशा सर्व गोष्टी आहेत. तर एवढं काही दाखवण्यासारखं त्यामध्ये खरंच काही नाही आहे, असं मला वाटतं. म्हणून मग मी ती गोष्ट शेअर नाही केली. कारण प्रत्येक जणाला माहिती असेल, प्रत्येक जण ती गोष्ट शिकतही असेल किंवा जे FY, SY, TYला गेले असतील, सो त्यांना ही गोष्ट सगळीच माहिती असेल. त्याच्याच नंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट, की तो म्हणजे बऱ्याच दिवसापासून अजून त्यामधून पण कमेंट्स आल्या, की जेव्हा तू ओनली शूट करतो, म्हणजे असं जसं आता मी तुमच्या सर्वांसोबत बोलतोय, तर त्याच्यामध्ये तुझा आवाज एकतर क्लिअर येत नाहीये किंवा क्लिअर येतोय आवाज, पण खूप हळू प्रमाणात येतो. आम्ही आमचा मोबाईलचा आवाज म्हणजे PHचा आवाज सुद्धा मोठा करून पाहिला, तरी सुद्धा तो प्रॉब्लेम होतोय. तर आता तुम्हाला आवाज नीटनेटका क्लिअर येत असेल, कारण माझ्या फोनमध्ये एक सिस्टम आहे. कॅमेरा जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस आजूबाजूचा जो नॉईज असतो तो कॅचअप होत नाही, बंद होतो आणि जो मी बोलतोय ना तोच आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. पण जेव्हा तो मोड चालू होतो ना, तेव्हा थोडा आवाज तुमच्यापर्यंत, म्हणजे मला पण खूप मोठं तीव्र आवाजामध्ये बोलावं लागतं, तोपर्यंत तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि युजुअली जेव्हा आपण बोलतो तो आपण सायलेंटमध्ये, जास्त पण असं ओरडून नाही बोलत. तर मग मी हळूच बोलतो, पण त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत तो आवाज खूप कमी प्रमाणामध्ये येतो. ओके. तसा आता आजचा आपला व्हिडिओ, तर आता बराच व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा होऊन जाईल. मला तो मोठाच व्हिडिओ सध्या करायला गरज वाटते अशी. ओके. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशोध्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.